यास्मीन इनामदार मॅम यांचं स्वागत आणि सन्मान विनोदजी पाटील साहेब, विनोदजी म्हात्रे साहेब यांनी करावं. माजी नगरसेवक, माननीय सभापती त्यांच्या शुभात या ठिकाणी सन्मान केला जात आहे. असिस्टंट कमिश्नर पुलिस सौ यास्मीन इनामदार मैम डिग्नेटरी, इनका स्वागत किया जा रहा है. फेलिसिटेशन होताना आपण बघू शकताय. वेलकम वेलकम सुस्वागतम. स्टेट लेवल कबड्डी टूर्नामेंट में आपका हार्दिक स्वागत. अद्वैत रेडचा प्रयत्न या ठिकाणी चिन्मयकडनं जर्सी क्रमांक 1 प्रदान केला. खेळाडू 3च्या डिफेन्स मध्ये म्हणजे सुपरटॅकल लॉन असताना रेड करतोय, चढाई करतोय. आतापर्यंत खूप सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याला आपण रेडवरनं पाहतोय. सुपरटॅकल ऑन असताना या रेड मध्ये अगदी सुंदररित्या जो खेळाडू मात्र राईट इन ला होता प्रेम मंडल, त्याला मात्र टार्गेट करून आपल्या माघारी परतलाय. नक्कीच अद्भुत मोठी स्पर्धा म्हटल्यानंतर या ठिकाणी दिग्गज मान्यवरांचं आगमन आहे आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी यास्मीन इनामदार मॅडम, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यांना जे आमंत्रण दिलं, सदा पाटील, विनोदजी म्हात्रे यांच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी मॅडम आपण पोहोचलेला आहात आणि आपल्या स्थानिक लेवलची कबड्डी मोठी व्हावी याकरिता सदा पाटील, विनोदजी म्हात्रे, संपूर्ण त्यांचं जो ग्रुप आहे मित्र परिवार, बालयोगी श्री सदानंद महाराज कबड्डी संघ ज्यांनी स्थापित केलेला आहे, हे संपूर्ण मंडळ एक चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि या स्थानिक लेवलची कबड्डी वाढण्याकरिता प्रो कबड्डी खेळलेले खेळाडू, नॅशनल कबड्डी प्लेयर राज्यातून या ठिकाणी मात्र बोलवलेले आहेत आणि ते खेळाडू या ठिकाणी मात्र खेळताना पाहायला मिळतील. उद्या इंडिया प्लेयर असलम इनामदार या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार, ज्याला आपण टीव्हीवर पाहतोय. सदा पाटील यांच्या विनंतीला मान देऊन जय बजरंग क्रीडा मंडळ वासीन या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. म्हणजे भारत देशाचा टॉप 1 रेडर राईमध्ये येतोय तुमच्या भेटीला. उद्याची स्पर्धा जरूर बघा. पॉइंट बघितले आपण 15-26, 26-15. कमाल का ये मैच, कमाल की टॉप कबड्डी. एक तरफ है पालघर डिस्ट्रिक्ट की टीम इच्छा शक्ति नाला सोपारा, दूसरी तरफ है ठाणे डिस्ट्रिक्ट की टीम श्री विठल ठाणे टीम. 25, 26 और 15 पॉइंट. लोन के बाद भारी भरकम लीड पा चुकी है टीम 11 पॉइंट से आगे, लेकिन इच्छा शक्ति पावर दिखाएगी. ये मैच काफी टफ होगा आखिरी मोमेंट में, क्योंकि 40 मिनट का गेम अभी भी वक्त बाकी है. और ये दबोचा बैकवर्ड साहिल को टैकल किया है. 12 पॉइंट से आगे आप भारी भरकम लीड के साथ वक्त निकालना चाहेगी या लीड बनाना चाहेगी. श्री विठल ठाणे टीम चुनौती वाला पल इच्छा शक्ति के सामने, लेकिन लोन के बाद ये मैच बनेगा इच्छा शक्ति जाती है टीम. दो टैकल और एक सुपर रेड, मैच का तख्ता पलटेगा. अक्षय मकवाना इस बार रेड करता हुआ नेशनल प्लेयर, राष्ट्रीय कबड्डी पट्टू पाहिला मिळत है. बोनस पॉइंट लेके आया. अब यहाँ पे पुणे प्रो कबड्डी, पालघर जिले ने नाम कमाया महाराष्ट्र में. पुणे में जाके रनर अप रह चुकी पालघर डिस्ट्रिक्ट और इच्छा शक्ति नाला सोपारा के बहुत सारे प्लेयर उस टीम में मौजूद थे. 4 से 5 प्लेयर. अब रेड करता हुआ रेडर दिमाग के साथ आप यहाँ पे कबड्डी नजर आती हुई. 15-28 में मैच चलता है. 15 पॉइंट में खेलती हुई इच्छा शक्ति टीम. चिन्मय मेन रेडर इस बार रेड के ऊपर ठाणे टीम का. छोटा फटाका बड़ा धमाका रेडर. टोटल का प्रयास चिन्मय ने किया, चिराग का शिकार किया है, यानी कि जो रेडर रेड करेगा उसी को मार किया है. अब मंडल के ऊपर जिम्मेदारी ज्यादा है, सिंह के ऊपर जिम्मेदारी ज्यादा है. 2 रेडर अभी भी इच्छा शक्ति में मौजूद है, लेकिन प्रेम मंडल यहाँ पे 2 भूमिका निभा रहे हैं, रेडर भी और डिफेंस डिपार्टमेंट भी. प्रेम मंडल 100% एफर्ट के साथ खेल रहे हैं. टीम का सहयोग देना बहुत जरूरी टीम के लिए. अद्वैत जी क्या कहोगे?
अगदी खरी गोष्ट, कारण नेहमी सर प्रेम करणं आपल्याला खूप सुंदर खेळ बघायला मिळत असतो. आज सुद्धा आपल्या संघाकरिता संपूर्ण एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चिन्मय थांबायचं नाव घेत नाहीये. जवळपास या आजच्या मॅच मध्ये अजून त्याला कोणी आउट करू शकलं नाहीये, प्रांगणाच्या बाहेर एकदाही गेलेला नाहीये. इतका सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. नक्कीच निंबाळकर या ठिकाणी मात्र इंजुर्ड आहेत, परंतु प्रेम आपली मुलगा मारतायत. विल बी मिस यू निंबाळकर साठी मात्र या ठिकाणी मिस करताना पॉईंट काढले. 2 गुणांची कमाई. टाळ्या वाजवा प्रेम मंडळकरिता. अगदी सुंदर. एकाती किल्ला कशा पद्धतीने लढवायचा याचं प्रात्यक्षिक खूप चांगल्या पद्धतीने दाखवलंय. कारण ज्या पद्धतीने डिफेन्स असू द्यात, रेड्स असू द्यात, बोनस पॉईंट असू द्यात, कंटिन्यू गुणसंख्या मात्र एकवटवतोय. नाव आहे प्रेम मंडल. अक्षय मकवाना बोनस अटेम्प्ट करने वाला है या नहीं, देखने की बात होगी. क्या बोनस अटेम्प्ट करेगा? बोनस यहाँ पे अटेम्प्ट नहीं किया है, रिस्क नहीं उठाई, लेकिन 18 पॉइंट पे आ चुकी है. जब 22-23 पॉइंट तक जाएगी इच्छा शक्ति नाला सोपारा और ठाणे टीम को 30 के अंदर रखेगी 30 तक, तो ये मैच बनेगा. देखते रहिए लाइव स्पोर्ट पे भाईंदर राई मोरवा में स्टेट लेवल टूर्नामेंट कबड्डी का. भन्नाट मॅच या ठिकाणी बघायला मिळतो. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांकरिता. जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल ठाणे आघाडीवर, इच्छा शक्ती पिछाडीवर. मॅच बनेल. पुढचे 4 ते 5 पॉईंट जलद गतीने कोण घेणार. आयोजक जलसा ग्रुपचे भानुदास द्वारकानाथ पाटील यांना विनंती आहे आपण सन्मानाला व्यासपीठावर यावं. प्लीज वेलकम VIP डायस. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्या ठिकाणी इनामदार मॅडम अगदी जवळून या सामन्याचा आनंद पाहतायत आणि राज्यातील खेळाडू मात्र या ठिकाणी आलेले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई उपनगरमधील या ठिकाणी स्टार कास्ट कबड्डीची नॅशनल कबड्डी प्लेयर, इंडिया कबड्डी प्लेयर मात्र पाहायला मिळत आहेत. प्रो कबड्डी स्टार ज्यांना आपण टीव्हीवर बघतो ते प्रत्यक्षात लाईव्ह मॅटवर राईच्या या क्रीडा नगरीमध्ये इंडोर स्टेडियम मध्ये बघायला मिळत आहे. सदा पाटील यांनी मात्र इंडोरचं स्वरूप मात्र या ठिकाणी गॅलरी मात्र उपलब्ध करून दिलेली आहे. सुपर मात्र आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. स्पोर्ट ओट बहुत बड़ा चैनल है, पूरे हिंदुस्तान में बहुत बड़ा नाम है. महाराष्ट्र की कबड्डी ज्यादा से ज्यादा दिखाने वाला स्पोर्ट ओट चैनल का नाम है. अभी स्पॉटलाइट करता नाम है चिन्मय. क्या टच किया है दावा करते हुए. शक्तीचं प्रदर्शन. यांनी शपथ घेतली आणि त्यांनी शपथ घेतली. रनर आउट. आप यहाँ पे रेड भी सब बजी है. 29-29 मी म्हणालो ना 30च्या आतमध्ये ठाणे टीमला थांबवलं आणि 25-22 पर्यंत जर पोहोचला इच्छाशक्ती संघ तर मॅच ही अटीतटीची बनेल. 19-29 साहिल पावरफुल रेड कर रहा है और दबोचा सामने आके वही डिफेंडर. क्या कमाल. सेंटर की ताकत काफी खतरनाक है ठाणे की. साहिल को फिर एक बार डबल थाई होल्ड में लपेट लिया. 30 और 19 अक्षय मकवाना आए रेड के ऊपर. स्टेट लेवल टूर्नामेंट जीत के साथ यहाँ पे अड़ा रहता है हर खिलाड़ी अपने प्रदर्शन के लिए, क्योंकि फ्यूचर प्रो कबड्डी जाने का सपना हर प्लेयर का रहता है. तो प्रो कबड्डी में जाने के लिए स्पोर्ट ओट पे चमकना पड़ेगा. और यहाँ पे लेके आया पॉइंट अक्षय मकवाना. काफी घमासान बाजी ना कह रहे हैं, मकवाना हाँ कह रहे हैं और रेफरी ने बताया कि यहाँ पे
सक्सेसफुल रेड 19 और 30। टफ कबड्डी दो टीम के बीच में, ठाणे जीतेगी या पालघर, श्री विठ्ठल ठाणे टीम जीतेगी या इच्छाशक्ती नालासोपारा। कमाल का ये टूर्नामेंट आणि यापुढील सामना तिसरा पुकार तयार राहायचंय। ओम क्रीडा मंडळ कल्याण विरुद्ध पालघर डिस्ट्रिक्ट की टॉप 1 टीम डिस्ट्रिक्ट में है नाम कुलदेवा क्रीडा मंडळ खानुलीवाड़ा। प्रो कबड्डी स्टार पुनेरी पलटन के स्टार नाम है गिरीश एलनक। इनकी टीम प्रो स्टार कबड्डी प्लेयर आ रहे हैं आपका सामने अपने मंडल टीम के साथ ओम क्रीडा मंडल कल्याण और पुणे प्रो कबड्डी रनरअप टीम पालघर डिस्ट्रिक्ट के मेन रेडर राहुल सवर नॅशनल प्लेयर। महाराष्ट्राचे कर्णधार राहिलेले, महाराष्ट्राला फायनल मिळवून दिली, हरियाणा पराभूत केले कॅप्टन पियुष पाटील खानुलीवाड़ा टीम। रेडचा प्रयत्न या ठिकाणी प्रेम मंडळ करताय, संघर्षाचा संग्राम करणारी ही माता रेड असेल। जिद्दीला पेटला खेळाडू, प्रत्येक बेस मध्ये बघितलं हा खेळाडू जिद्दी लागलाय, बोनस पॉईंट घेऊन येतोय। आपलं 100% एफर्ट न मात्र प्रेम मंडळ खेळतायत। निंबाळकर अनुपस्थित आहे, परंतु तेवढ्याच ताकदीने टीम आपली पुढे चालावी या दृष्टीने खेळतायत। बघूया चिराग अजूनही मेन रेडरच्या सपोर्टिंग रेडरला मात्र उपयुक्त राहील का? 5 पकडपट्टू या ठिकाणी इतिहास घडवतील का अक्षय मकवाना सारख्या नॅशनल प्लेअर समोर? जर्सी क्रमांक 11 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं 5च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय अक्षय मकवाना, मात्र सुखरूपरित्या आपल्या माघारी परतलाय। पुन्हा एकदा प्रेम मंडळ नाव हे आजच्या दिवसामधनं या मॅच मधनं चर्चेत बघायला मिळते। पुन्हा एकदा बॅक टू बॅक एकदा प्रेमच्या खेळाकरिता टाळ्या झाल्या पाहिजेत। अगदी सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो, कारण सलगचे 2 बोनस गुण घेऊन आलाय। बॅक टू बॅक 2 रेड्स मध्ये 2 गुणसंख्या बोनसच्या माध्यमातून का होईना मात्र त्याने कन्वर्ट केली आहे। 21-31 अशी मॅच आपण पाहतोय, अगदी रफ अँड टफ। थोडीशी बढ़त आहे ती म्हणजेच श्री विठ्ठल ठाणे या टीम कडे। जी हाँ, आगे का लोन काफी इंपॉर्टेंट रहेगा इस मैच में। एक लोन देना चाहती है नालासोपारा टीम, वो जानते हैं एक लोन देंगे तो काम तमाम होगा। ये मैच खींच सकती है नालासोपारा टीम और यहाँ पे बोनस लगातार अटेम्प्ट करके इस बार सेफ आया प्रेम मंडल। टाइम आउट की डिमांड करते हुए कोच विठ्ठल ठाणे टीम के सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। टाइम आउट के बाद फिर एक बार सभी दर्शकों का मैं कमेंटेटर सूरज पाटिल हार्दिक स्वागत करता हूं। 21 और 21 पे मैच चल रहा है। 21-31 थर्ड रेड, टर्निंग पॉइंट ऑन द मैच। ये मोमेंटेबल रेड है और आराम के साथ टच पॉइंट लेके जा रहा है विठ्ठल ठाणे का रेडर। अकेला प्लेयर मैच को जिता नहीं सकता, ये कॉम्बिनेशन वाला गेम है, लेकिन अकेला प्लेयर मैच गवा सकता है। चांगली मॅच घालू एक प्लेयर घालू शकतो, परंतु मॅच काढायला सगळ्या प्लेयरची ताकद लागते। जवळ आलेली मॅच अनेक एखाद्या प्लेयरनी घालवली, आता कित्येक सामन्याचे रेकॉर्ड आपण बघतायत। बघूया काय घडेल। 5चे प्रत्येक रेडचा प्रयत्न चिन्मय राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी रेड करतायत। जूनियर नेशनल प्लेयर रेड पर मेन रेडर ठाणे टीम का। आज अक्षय मकवाना क्या खूबसूरती के साथ चले सपोर्टिंग रेडर। दोनों के दोनों रेडर का काम अच्छा है। प्रेम मंडल 100% एफर्ट के साथ खेल रहा है, जिद पे अड़ा है, क्यों ना हो। और इस बार का मोर्चा है इंजर्ड है, फिर भी प्रेम मंडल अपने टीम की ताकत बढ़ाना चाहते हैं, लेकिन वार किया प्रेम मंडल को। अक्षय मकवाना आए रेड के ऊपर, लगभग इस मैच के ऊपर शिकंजा कस लिया है। विठ्ठल ठाणे टीम आगे बहुत गई है, क्योंकि 22 और 33 के ऊपर यह मैच चलता है। 11 पॉइंट का फासला बहुत बड़ा होता है कबड्डी में। ना रेड चल रही है, ना डिफेंस डिपार्टमेंट चलता हुआ नालासोपारा टीम की इच्छा शक्ति का प्रयास करना पड़ेगा। द गेम ऑफ द कबड्डी ग्लोरियस अनसर्टनसी, अनिश्चितताओं का ये खेल है। ठाणे कर सकती है, नालासोपारा टीम भी करेगी। आने वाला समय बहुत बाकी है।
रेड मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय चिराग रीडवर इच्छाशक्ती नालासोपारा रेडर. ये चलेगा तो टीम आगे जा सकती. बोनस पॉइंट हथियार 4 बोनस पॉइंट जर काढले तर मॅच बनेल पकड. बोनस देना ही नहीं चाहते ठाणे वाले. अद्वत थर्ड रेड डू ऑर डाय मध्ये यावेळी स्वतः चिन्मय टीमच्या डिफेन्स मध्ये सुपरटॅकल ऑन असताना इतक्या सहजासहजी चिन्मय तुम्हाला मिळणं खूप कठीण आहे. एक सिंगल गुण घेऊन मात्र आपल्या माघारी परतलाय. परत अजून मोठी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि जातोय. ज्यांचं आगमन झालेलं आहे जलसा ग्रुप, एक फेमस ग्रुप आहे जलसा. या जलसा ग्रुपचे मेंबर माननीय भानुदास पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांनी मोलाचं सहकार्य केले, योगदान आहे. भानुदासजी पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अद्वत यावेळेला रेडचा प्रयत्न 2च्या डिफेन्स मध्ये आणि अगदी सहजरित्या मात्र खेळाडूला हुलकावणी देऊन जर्सी क्रमांक 11 मकवाना एक सिंगल गुण घेऊन मात्र आपल्या माघारी परतलाय. पडत जर का पाहिली तर 23-36 अशी बघायला मिळते. तब्बल 13 गुणांची पडत आहे या ठिकाणी श्री विठ्ठल ठाणे या टीमकडे. आणि जवळपास या मॅच मधील दुसऱ्या ऑल आउटचा खतरा इच्छाशक्ती नालासोपारा या टीमवर, परंतु एक खेळाडू कोर्टमध्ये बाकी आहे जो इथून मॅच मात्र आपण जर का पाहिली तर टर्न करू शकतो. त्याला आपण रेडवरनं पाहतोय. सबस्टिट्यूट करून प्रांगणामध्ये आणलं गेलंय. जर्सी क्रमांक 8 परिधान केला खेळाडू चढाईवरनं. समोर 7चा डिफेन्स आहे. 7च्या डिफेन्स मध्ये चढाई. एकटा खेळाडू आपल्या संघामध्ये बाकी असताना वा अगदी सुंदर पकड. आणि जो खेळाडू आपण राईट हँडच्या माध्यमातून होता त्याचा मात्र पुरेपूर वेळेला सपोर्ट आला आणि खेळाडूवर पकड केली. प्रांगणाच्या बाहेर जावं लागलंय. नक्कीच अजून प्रेक्षकांबद्दल काय म्हणशील, कारण पहिल्या मॅचला पहिल्या हाफ नंतर पहिल्या सामन्याला पूर्ण गॅलरी भरत चाललेली, काय म्हणणार? अगदी ज्या पद्धतीने सर तुम्ही उल्लेख केला की पहिल्या मॅच पासून प्रेक्षकांची उपस्थिती, कारण यामागचं कारण असं आहे की सदा पाटील यांची अथक मेहनत, अथक परिश्रम. कारण याच मैदानावर खेळाडूंना घेऊन सराव करणे आणि आज त्यांच्या घरचे असू द्यात अथवा या गावातील असू द्यात अथवा खेळाडू असू द्यात, ज्यांना खूप आनंदाचा क्षण आहे की कारण ज्या मैदानावर रोजचा सराव केला जातो त्या मैदानावर आज आपल्याला टुर्नामेंट बघायला मिळणार आहे. मग आवर्जून आपण उल्लेख करतो की या संध्याकाळच्या सत्रापासून हे प्रेक्षक आपल्या सभेत जॉईन झाले, त्या सर्व प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. कारण प्रेक्षकांची उपस्थिती कुठल्याही टुर्नामेंटला असणं म्हणजे टुर्नामेंट यशस्वी होण्यामागचं एक मोठं कारण आहे. पुन्हा एकदा डबल थाय होल्ड साईडवर जवळपास 4 ते 5 पकडी या डबल थाय होल्डच्या माध्यमातून केल्या गेल्या. पुन्हा एकदा रेडवरनं जर्सी क्रमांक 11 परिधान केलेला खेळाडू चढाई करतोय मकवाना. दोन खेळाडू यावेळी मात्र प्रांगणाच्या बाहेर. प्रेम मंडळ रेडवरनं आपण त्यावेळी पाहू शकाल चढाई करत असताना महत्वपूर्ण खेळाडू इच्छाशक्ती नालासोपारा टीमचा रेडर जंप मारण्याचा प्रयत्न, निसटण्याचा प्रयत्न, मात्र अगदी सुंदर पकड बघायला मिळाली. सांघिक पकड, संपूर्ण खेळाडूंचा सपोर्ट. पुन्हा एकदा रेडवरनं आपण जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला खेळाडू चिन्मय वेगानं झपाट्यानं चढाई करत असताना, कारण आत्ता जवळपास 20ची बढत ही म्हणजेच श्री विठ्ठल ठाणे या टीमकडे आहे. आजच्या दिवसामधनं आपण अनेक संघांना इन ॲक्शन खेळताना पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच अजून एक भन्नाट सामना आपल्या भेटीला येणार आहे. या ठिकाणी माननीय केसीनाथजी पाटील साहेब आदरणीय व्यक्तिमत्व यांचं आगमन झालंय. लाडके आबा केसीनाथजी पाटील साहेब, वेलकम वेलकम, सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे केसीनाथजी पाटील साहेब. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला ज्यांनी भेट दिलेली आहे, बालयोगी
सदानंद महाराज कबड्डी संघाकडनं राई मोरबाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. मकवाना रेड वरनं 4च्या डिफेन्स मध्ये चढाई करत असताना अगदी सुंदररित्या जो खेळाडू राईट इनला होता प्रेम, त्याला मात्र या ठिकाणी किक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि एक सक्सेसफुल एक सिंगल गुण घेऊन परतलाय. सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो की बघा, खूप मेहनत, अथक परिश्रम आणि त्यानंतर या ज्या गॅलरीज आहेत त्या तुमच्याकरिता बनवल्या. मग आपण उभे न राहता त्या ठिकाणी विराजमान व्हा आणि या खेळाची आणि अगदी जी टुर्नामेंट आहे या टुर्नामेंटची आपण त्या ठिकाणी बसून आनंद घ्या. सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो. नेक्स्ट मॅच एका बाजूने आपल्याला बघायला मिळणार आहे तर एका बाजूला ओम क्रीडा मंडळ कल्याण, दुसऱ्या बाजूला कुलदैवत खानिवली वाडा. तिसरा पुकार तयार राहायचे एंट्री गेट जवळ. बी फास्ट. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे मॅच मधील बाकी आणि आपण डाव्या कॉर्नर मध्ये रेड पाहतोय. साहिल याची समोर चिन्मयच्या समोर बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, लेफ्ट टीमच्या खेळाडूच्या समोर बोनसचा अटेम्प्ट केलेला. पुन्हा एकदा गुणाच्या शोधामध्ये निघालाय, बोनस पॉइंट घेऊन आपल्या माघारी परतलाय आणि आज साहिलकडनं काही परफेक्ट काम होत नाहीये, कारण जवळपास खूप चुका झाल्या त्याच्या माध्यमातून, रेड्सच्या माध्यमातून असू द्या, डिफेन्सच्या माध्यमातून असू द्या आणि अगदीच चुकांचं रूपांतर जर का आपण पाहिलं तर समोरच्या संघाला खूप मोठी पडत यावेळी मात्र मिळाली आहे. तिसरा ऑल आऊट. पुन्हा एकदा रेडवरनं आपण साईडला पाहतोय. जर्सी क्रमांक 11 परिधान केला खेळाडू चढाई करत असताना. सामना संपायला अगदी शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत. नेक्स्ट मॅच बोथ टीम्स तयार राहायचे. कुलदैवत खानिवली आणि ओम कबड्डी संघ कल्याण. चला, तिसरा व अंतिम पुकार आहे. ओम कबड्डी संघ कल्याण, कुलदैवत खानिवली. तिसरा व अंतिम पुकार दोन्ही संघांना. अखेरच्या काही मिनिटांमध्ये का नाही असू द्या, मात्र साहिलने बोनस प्लस पंच आम्हाला दर्शवत आहेत. 3 म्हणजे 4 गुणांची तब्बल रेड या ठिकाणी केली आहे. बोनस प्लस 3 गुण घेऊन आपल्या माघारी परतला आणि अंतिमचा 1 मिनिट या मॅच मधील बाकी. रेडवरनं आपण मकवाना याला पाहतोय. काय या मॅच मधील पहिला लोन इच्छाशक्ती नालासोर सुपारा टीमच्या माध्यमातून दिला जाईल का प्रतिस्पर्धी संघावर, कारण श्री विठ्ठल ठाणे आतापर्यंत या मॅच मध्ये वरचढ. अगदी सुरुवातीला पाहिलं तर पहिल्या रेडमध्ये जी लीड त्यांच्या हातामध्ये आलेली ती कंटिन्यू ठेवली आहे त्यांनी. पुन्हा एकदा साहिल रेडवरनं समोर 3चा डिफेन्स चढाई करत असताना डाव्या कॉर्नरमध्ये आपण साहिल याची रेड पाहतोय. सुपर लॉन असताना चढाई करतोय आणि यावेळेला मात्र इट्स अ सुपर टॅकल खेळाडू बाद. पुन्हा एकदा रेडवरनं मकवाना चढाई करतोय 6च्या डिफेन्स मध्ये आणि मॅच या ठिकाणी फिनिश झाली आहे. पहिला विजय आपल्या नावी प्रस्थापित केलाय तो म्हणजे टीम श्री विठ्ठल ठाणे या संघानं. अगदी सुरेख खेळ केला. आपण या ठिकाणी त्यांचं गोड अभिनंदन करूयात आणि
हार्ड लक म्हणावं एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत इच्छाशक्ती नावाचं दोन्ही पराठे. टीमच्या खेळाडूंसाठी जोरदार